तर आपण मॅरिनेशन साठी ठेवली होती, ठेवला होता मटन. हो. तर 1 तास कंप्लीट झालेला आहे म्हणजे. चला आता आपण ठेवूया. हा ओके, आता कर बंद. टाइमर Start. सेट करायला लागेल ना. टायमर. तर फायनली तुम्ही आता बघताय. बापरे, सुगंध बघा. कसला अख्ख्या भारी घरात ना? घुमलाय. आऊ बघा. ओ बापरे. शेवटला आम्ही काय केलं माहिती का, चारकोलचा हे दिला. नमस्कार सर्वांना. तर कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असणार, आपण 200 किलो मसाला तयार म्हणजे प्रोसेस करत होतो आणि आज सकाळी मसाला बनवायला गेलो होतो. तर आता जस्ट मसाला बनवून आलो आहे आणि आपला बघा काल ओव्हन पण आलेला आहे. LGचा घेतलाय आम्ही, त्याच्यावरती 2 गिफ्ट पण आहे, ते नंतर तुम्हाला दाखवतो. तर आता जस्ट डेमोसाठी फोन आला होता ना स्नेहा. तर 5 ते 10 मिनिटात येतो म्हणून सांगितलं. तर चला पटकन आपण अनबॉक्सिंग करूया आपण नवीन LGच्या ओव्हनची आणि मग नंतर आपण काहीतरी रेसिपी पण बनवूया ना त्याच्यामध्ये. चला कंटिन्यू. ओव्हन थंड घे काका. बसून घ्या ना. बसा बसा. त्याच्यामध्ये आपण काय काय बनवू शकतो, सर्व बनवू शकतो ना. मटन रान खाली सीखते रहो बस. बस. हाँ, परफेक्ट आहे ना जागा. परफेक्ट. फायनली आपल्या जागेवरती बसलेलं आहे. आम्हाला पहिला डाऊट येत होता की बसेल की नाही. बघा एकदम परफेक्ट बसलेला आहे. ये कांच के बोल में पानी ले लो. ये ना हाँ. उल्टा पुल्टा साइड कर कसा प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही. इसका इसमें खांचा है, हा वो पुल्ली में फंसाना है. ओके दाल मिल गया तो इसे निकालो, वापस धो के ऐसे रख दो. ओके. फिर कुछ गरम करना है, डायरेक्ट बीच में रख देना. हाँ और ये स्टार्ट की बटन है, एक बार दबाएंगे तो 30 सेकंड के लिए चालू हो जाएगा. गरम करके खाना है हाँ. तो डायरेक्ट 30 सेकंड के लिए चालू. ओके. खाना ज्यादा है, इसको जितनी बार दबाएंगे 30-30 सेकंड ऐड होगा. ओके ओके ओके. चला ओव्हनचा कचरा box. घेऊन जाऊया. अरे जाईल की नाही. अरे वा, सानू ड्रेसिंग भारी केली. मी आता जस्ट बघितलं तुला. नाही तुम्ही कधीच बघितलं. पण माझं लक्ष लक्ष नव्हतं. नव्हतं ते व्हिडिओच्या याच्यामध्ये. व्हिडिओ अपलोड करत होतो ना. छान ड्रेसिंग केले, मस्त. तर आता आम्ही चाललो मार्केटमध्ये. नवीन ओव्हन आलंय घरी, तर विचार केला की त्याच्यात काहीतरी बनवूया. ओव्हन दोन्ही एकी सुकले नाही हे? ना स्नेहा. हो काहीतरी बघू करू ना पण. हो. तर त्याच्या अगोदर मार्केटमधनं जाऊन येऊया आपण. आणि आपल्याला ओव्हन वरती काय फ्री मध्ये भेटलंय ते पण तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. क्रोमामधनं का घेतला हे पण तुम्हाला सांगणार आहोत. आता आम्ही उलवेमध्ये आहोत आणि स्नेहा मसाला डोसा खाते आणि सानू साधा डोसा खाते. कसं आहे, मस्त आहे. आणि मी का नाही खात, कारण सकाळी कसं मला नाश्त्याला अंडा ब्रेड दिला होता स्नेहाने. मग त्यानंतर 4 मी बॉईल केलेले अंडे खाल्ले, म्हणून माझं एकदम पोट टाईट आहे. जे काय ते स्नेहा आणि सानू खाते. तरी भरपूर मी फोर्स केला एकदा टेस्ट करा, चांगला टेस्ट. नाही नाही नको नको, मग मला परत झोप येईल मला. असंच कुठेतरी आलोय, मला पण कुठला सेक्टर काय दिसला आणि खायला बस. आज आमचा ना डिस्कस पण झाला आपल्या नवीन ओव्हन मध्ये तुम्हाला काय दाखवायचा. तर आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत मटन रान. रेसिपी. सानूला पण आवडते ना मटन. असं इझिली ती खात नाही, पण रान जेव्हा बनवते तेव्हा ती खाते. हो. तर आता आम्ही मटन घेतलेलं आहे मटन रान बनवण्यासाठी आणि आता इथे आलो काहीतरी. सानूने बघ माझा वॉच मी घेतलाय. दाखव. बघा किती मस्त अरे वा, दिसतंय. मस्त सूट तिला होते पूर्ण तुला. फुल झालाय, माझा लूज आहे ना. मग एक काम कर, तुलाच दुसरा बघूया आता आपण. दुसरं बघूया. मस्त सूट होते तिच्या हाताला. दाखव सानू. सूट होते सूट. छान. बास्केट नाही. घ्यायचंय नाही, एकच 2 वस्तू घे. हे बघ स्नेहा, आपल्याला हवं आहे ते इथं आहे. 149 हे असं कसं हवंय आपल्याला एवढा मोठा. हा तर नाही ना. ते पण हे काय आतमध्ये ट्रे टाईप. एक मिनिट हा, हेच आता कालचा. राहील ना याच्यात. केक मोल्ड आहे पण यूज होईल ना पण याच्यात. यूज होईल आपलं एवढा, म्हणजे आतमध्ये जाईल काय पण यो.
नाहीतरी एक्सचेंजची ऑफर असते ना यांची. आपण एक रिटर्न करू शकतो. पहिला आपण जाऊ आणि बघू ना ओव्हन मध्ये राहते का ना. काय घेतलंस तुम्ही हे घेतला दाखव. अगं जर ते मला बघायचं पहिले. DIY मधनं शॉपिंग झालेली आहे. जाता जाता नारियल पाणी पितो. हे घे तू पण घे ना माझं प्यार भरा नारियल पाणी पाणी मिठा. मिठा. काय ला तुम्ही काय काय घेतलंस. फक्त 2च त्या वस्तू घेतल्या. ओके. आता आम्ही ना घरी आहोत आणि स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आपला तयार झालेला आहे. बघा सानू तुम्हाला आज दाखवणार स्नेहा लजीज मसाला ना सानू. हे बघा वा काय सुगंध एक नंबर ना सानू. जमेल तुला काढायला. हा जमेल जमेल ना मग हे. जमेल. दाखव आपल्या युट्यूब फॅमिलीला आरामात. ओके. हा तुम्ही बघताय स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. जर तुम्हाला हवा असेल तर मागवा का ऑर्डर करा. ऑर्डर करा. स्नेहा लजीज मसाल्याचा सुगंध बघ कसा सुटलाय ना सानू. पण आपण अंग्रेजी नाही आपण मराठी हो मराठी. मराठी होत. अच्छा जास्त नाही हा फक्त थोडंसं. व्हेरी गुड. आज कसं आपण थोडंसं अजून थोडं टाक. मटन रान बनवतोय ना म्हणून टेस्टिंगसाठी आपण घेतोय ना. बस ओके 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 ओके. जर तुम्हाला मसाला हवा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. करतील चालेल. चला जर तुम्हाला हा मसाला हवा असेल ना तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलाय. तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता. इलेचू पण बोलते एक मसाला. चला बोलली सांगू. हा बोलली ना मस्त बोलली. तर आता आपण आपल्या नवीन ओव्हन आणलाय त्याच्यामध्ये आपण मटन रान बनवायला घेतो. तर यांची इच्छा होती की जेव्हा पण आपण अवन घेऊया नवीन तर आपण मटन रान करूया. बघा फर्स्ट टाइम आम्ही यूज करतोय. आम्ही एक्सपेक्ट करतोय की चांगलीच रेसिपी झाली पाहिजे पण आता बघूया कशी होते कारण पहिला यूज आहे. ते दादानी आपल्याला जसं सांगितलं तसं आपण करूया आणि आपण क्रोमामधून काय घेतलं आता हे पण तुम्हाला आम्ही सांगतो. आपण विजय सेल्स मध्ये पण बघितलं आणि क्रोमा मध्ये पण सेम बघितला. हो तर बघा आपल्याला ना प्राइस मध्ये पण डिफरंट दिसला तिथे. आता याची प्राइस आहे 17,500 रुपये. ऍक्च्युली थोडी जास्त होती पण ते डिस्काउंट करतात 1,000-2,000 तर 17,500 रुपयाला मिळाली आपल्याला. आणि त्याचबरोबर याच्यात गिफ्ट मिळाले. बघा मायक्रोवेव्ह आपल्याला बाउल मिळालेत. 4 दिलेत म्हणजे कॉम्बोचे म्हणजे 4 आहेत तर हे फ्री मिळालेत. तर आम्ही विजय सेल्स मध्ये पण बोललो की क्रोमामध्ये आम्हाला गिफ्ट देता येते सोबत. तुम्ही काय देणार का नाही. त्यांची प्राइस होती 18,000च्या वरती. 18,700 काहीतरी ते सांगत होते 50. तर आम्हाला वाटलं की 1,000 रुपये जरी 18,400 रुपये सांगत होते. आणि आपल्याला भेटली 17,500 रुपये. आणि त्याच्यात आपल्याला हे 1,300 रुपये ते बोलतात MRP पण एवढा नसणारच. एक 900 रुपयाला 2 बाउल असतील. तरी पण आपले ते 4 बाउल मिळाले आणि पुन्हा ते याच्यामध्ये पण पैसे कमी झाले ना. बरोबर. आणि आपण कसं क्रोमा सोबत ऑलरेडी खूप सारे आपण प्रोडक्ट घेतले. क्रोमाची AC आहे. क्रोमा मधून अजून पण आपण खूप प्रोडक्ट पहिले जे आपली फ्रीज होता 8 ते 10 वर्ष ते युज केला ते पण तिथूनच घेतलेला. टीव्ही आहे तिथूनच. तर खूप सारे वस्तू आपल्या तिथलेच असतात. तर आम्ही त्यांच्यावरतीच ट्रस्ट केला आणि तिथूनच घेऊन आलो. आणि आपल्यावरती आपल्या जवळ ऑलरेडी LGचा फ्रीज होता बरोबर ना. तर चांगला AC पण होती जी पहिलेवाली होती तर तिथूनच घेतलेली. आता ही क्रोमाची उलव्यामधून घेतली पण त्यांची काही सर्व्हिस चांगली नाही. आम्ही ते तेव्हा पण सांगितलं. पण LGचा ओव्हन घेण्याचं कारण काय आहे कारण आम्ही ऑलरेडी फ्रीज युज करत होतो तर ते कंपनीवरती विश्वास आणि मेड इन इंडिया आहे. तर आपण चारकोलचा आहे ना चारकोल हेल्दी ओव्हन. हा तर हे पण आम्हाला मिळालं की आपल्या चारकोल वाला पाहिजे तर आपण टिक्का तंदुरी वगैरे हे काय करतोय. तुम्हाला माहिती हे सगळे आम्हाला तिघांना पण खूप आवड आहे. आम्ही आउटडोर कुकिंग करायचो तेव्हा मटन चिकन तंदुरी रान हे सगळं खूप करत होतं. तर हे बोलले की आज आपण अवन आणलाय तर सर्वात आधी तू ना मटन रान बनव सगळ्यांसाठी. तर विजय सेल्स मध्ये आणि क्रोमा मध्ये हा म्हणजे डिफरंट होता. तर आम्हाला बेस्ट वाटला क्रोमा तर आम्ही क्रोमा मधनं. आणि बघा प्राइस पण सांगितलेली आणि खूप लोकांना आपल्या फ्रीजची पण प्राइस विचारत होते. तर फ्रीजची प्राइस तशी तुम्ही जर ऑनलाईन वगैरे बघताय तर 50,000 रुपये तुम्हाला शो होणार. पण जर तुम्ही क्रोमा किंवा कुठल्याही स्टोअर मधून घेणार
45 to 46,000 पर्यंत तुम्हाला मिळून पण जाईल. ते तुम्हाला विचारावं लागेल काय ऑफर काय आहे ऑफर आहे कारण आम्ही घेतो त्यांना माहिती आपण रेग्युलर कस्टमर थोडाफार आपल्याला जास्त डिस्काउंट देत आहेत. हा. तर या फ्रीजचा आम्हाला पडलाय 46,000 हो. सगळं पकडून म्हणजे डिलिव्हरी वगैरे पकडून बरोबर 46 मध्ये आपण केलेलं आहे आणि याची प्राइस आहे 17,500. तर बरोबर. प्राइसचा आता सगळं तुम्हाला कन्फ्युजन लांब झाला असेल हो. तर तुम्हाला आता समजलाय की LGचा चारकोल हेल्दी अवन आपण घेतलेला आहे. बरोबर. तुम्ही ऑनलाईन पण सर्च करू शकता. तर चला आता मस्तपैकी मटन रान बनवून पहिला आपण घेऊया. मटन ना मॅरिनेट करूया मग ओके. त्याच्यानंतर प्रीहीट करूया अवनला. हे बघा बघा इथे मस्त लेग घेतला आपण मटनचा याही हा. स्वच्छ पण केलेला आहे. आधी एकदा अजून वॉश करू का नाही केलेलं आहे चांगल्या प्रकारे वॉश केलेलं आहे. पक्का करायची गरज नाहीये ना. नाही नाही. तर आता स्नेहा मटन मस्तपैकी मॅरिनेशन करण्यासाठी मसाले तयार करते. आपल्याला सर्वात पहिले स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला 3.5 घेतलेला आहे. चम्मच घेतले कारण लेग आपला मोठा आहे आणि जेवढे तुम्ही मसाले आलेले तेवढे सगळे आता टाकलेले आहेत. हो आणि आणि मग ते त्या तंदुरी मसाला घेणार आहे मी 1.5 तंदुरी चम्मच. मसाला 1.5 चम्मच टाकलेला आहे. हिरवा वाटण हिरवा जेवढा वाटण बनवलाय तेवढा ओके म्हणजे एक अख्खा हे घेतलेलं काय बोलतात कांदरा. ओके. तर नॉनव्हेज मध्ये तुम्ही जेवढं हिरवं वाटण यूज कराल ना तेवढं जास्त टेस्टी लागणार. दही घेऊया आपण किती 3 चम्मच. अर्धा लिंबूचा ज्यूस घेऊया आपण. ओके. थोडीशी हळद टाकूया. 1 चम्मच एवढा आपण कसुरी मेथी घेऊया क्रश करूया आणि ऍड करूया. कसुरी मेथीने एक चांगला चांगला फ्लेवर फ्लेवर येतोय. हो. आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ. ओके. तर हे सर्व साहित्य टाकलेले आहेत. आता एकदम सर्व सिंपल आहे बघा जास्त आणि काही सर्व एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचंय आपल्याला हो. आता. आता इथे मेल्ट करून घेतलं आपण बटर ते सगळं ऍड करूया कारण ओके. बटरमुळे ना खूप टेस्टी बनते आपला जे काही चिकन तंदुरी बोला मटन तंदुरी बोला मटन रान बोला. हो. गरम आहे थोडंसं मिक्स करते आणि जेव्हा तुम्ही असं मिक्स करता ना तेव्हा ते मसाल्याचा सुगंध खूप अप्रतिम येतोय. हो. तर मसाले चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहेत. आता आपण मस्तपैकी मटनला लावून घेऊया. हो. खूप सारा मसाला बनलाय ना. उलट चांगलं आहे ना मसाल्याच तर कमाल असते. स्नेहा लजीज मसाल्याचा कमाल आहे. हो. बघा, आजच फक्त आपला आणि नवीन फक्त- मसाला तयार झालेला आहे. जर हवा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर देतोय. तुम्ही आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. फक्त आणि फक्त स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला घेतलाय आपला आणि तंदुरी मसाला घेतलाय बघा मसाल्यामध्ये काहीच घेतलं नाहीये एक्स्ट्रा. गरम मसाले धणा पावडर काय बोलतात त्याला काळी मिरी पावडर काळी मिरी हे काहीच पावडर. घेतलेलं नाही आपण कारण आपल्या मसाल्यामध्ये ऑलरेडी सगळे मसाले आहेत. हो जसं आपण नेहमी बोलतो एकच मसाला आणि सगळे रेसिपी बनवा. हो फक्त एक आता तंदुरी मसाला ऍड केलाय तंदुरी फ्लेवर येण्यासाठी. हो. मस्त आता लावलाय. मटनला ना मस्तपैकी अशी कट मारलेले जेणेकरून मसाले एकदम चांगल्या प्रकारे त्याच्यात जातील. आणि आता Absorb बघा होतील. आपल्याकडे अवन आहे म्हणून आज आपण अवन मध्ये करतोय आणि आम्ही कुकर मधला पण दाखवलेला आहे रान तुम्ही तो पण हा, व्हिडिओ बघू बरोबर. शकता. खूप छान टेस्ट लागते तो आपण यायला देऊ ना डिस्क्रिप्शन मध्ये. हो. नाहीतर तुम्ही युट्यूब वरती सर्च केला अश्विन घरात कुकरवाली तंदुरी तरी पण मटण येईल. रान, मटन मटण रान पण सर्च केला तरी लगेच तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण मॅरिनेशन साठी ठेवला होता मटन. हो. तर 1 तास कम्प्लीट झालेला आहे म्हणजे 1 तास व्हायला अजून 10 मिनिटं बाकी आहेत पण तरी पण भरपूर मॅरिनेशन झालेलं आहे ना. हो. मस्त झालेलं आहे बघा तुम्हाला समजत असेल याच्यामध्ये. याच्यात काय- ठेवूया का याच्यावरती ठेवूया बघा ते का याच्यात याच्यामध्येच ठेवूया त्यांच्या ह्याच्यात आणि वरती ते तुम्ही सांगा एक काम कारण याच्यात जास्त असा राहील तो पसरून. इकडे दाखव ना हा चालेल याच्यावरती पण ठेवू बघा शकतो. हा. असं राहील सरळ. हम्म. याच्यात सरळ नाही fold आपल्याला होईल. ठेवायचं त्याला असं हे करून फोल्डच ठेवायचं. करायचं का मग हा. याच्यातच ठेवा घ्या. प्री हीट होईल आता. आता हीटर चालू होईल आतमध्ये हो बघा. तेवढं तंदूरसाठी आहे ना हे. हा तंदूरसाठी आहे तेव्हा तो बंद होणार मग ते बंदच बोललं काढणार. 5-10 मिनिटं प्री हीट होऊ द्या हा मग कारण होऊ दे ना. तंदूरसाठी थोडा वेळ लागते ना असा. हा, असं वाफ निघेल ना बाहेर. हो असं ठेवते कारण मसाले जे नाही नाही तसंच ठेवायला लागेल. का असं ठेवते Right? ना. हा. ओके. मसाले हे झाले ना कारण खाली म्हणून मला माहिती होता मसाले पडणार म्हणून. चला आता आपण ठेवूया याच्यावरतीच ठेवायचं हा. डायरेक्ट का याच्यावरती बाबा मला नुसती भीती वाटते काय दे मी ठेवते. हा ओके आता कर बंद. टाइमर Start. सेट करायला लागेल हा ना. टायमर
तर आपण कमीत कमी एक 20-30 मिनिटं ठेवूया, अर्धा तास. त्याच्यानंतर चेक पण करू शकतो आपण मध्ये. हा 30 मिनिटावरती 30 मिनिटं बरोबर आहे ना? मिनिटं नाही 30 मिनिटावरती. ओके स्टार्ट आता. ओके तर आता आपला टायमिंग पण लागलेला आहे बघा. बघूया कसं होते ना. आणि बघा आतमध्ये तंदुरी बोलते, मटन रान दिसत असेल तुम्हाला. वाव. तर आता ना आम्ही मटन रान बाहेर काढलं होतं बघा, मस्तपैकी होतोय. आणि आपल्याला स्टँड पण ठेवायचंय, तर स्टँड वरती आपण ट्रे ठेवलाय ना, कारण खाली घाण वगैरे नाही होणार आणि हा. सेफ राहणार मला वाटते. बघा आता बरोबर आहे. हो ओके चला. बरोबर. हा पलटी करूया वा, आपण. मस्त हा, मस्त नाही होते. झालंय. काढा आता. एक मिनिट हे बघा, एक मिनिट. गरम. मला याच भीती वाटते. आपण ना तेच आणू ग्लव्स ना. अंकलला बोले ग्लव्स आणायचे तर बोलते काहीच बोलत नव्हते ना. हे बघा चम्मच हे करून बघू. बघा ना, नाही झाला अजून ना. नाही पलटी करूया. त्या साईडची झालं पाणी असेल. निघते ज्यूस पलटी करू का? दिसतं. गरम असेल ना. हा आता या साईडून आता आपण आणि पुन्हा आता ठेवूया ओव्हन मध्ये. ओके तर फायनली तुम्ही आता बघताय बापरे सुगंध बघा. कसला अख्ख्या भारी घरात ना? घुमलाय. लिचू. हाऊ बोलते हाऊ. ओ बापरे. शेवटला आम्ही काय केलं माहिती का, चारकोलचा हे दिला, जेणेकरून आपल्याला म्हणजे एक तंदुरीवरती कसं काला काला दिसत असं होईल बघा. तुम्ही आता बघताय अरे ऑन शिजला आतमध्ये टाका सुरी. हा शिजलं? जाते ना इझिली. जाते म्हणजे शिजला असं आहे. थांब एखादा बटर लावूया आणि एक याच्यावरती ठेवूया. कसं झालंय? मसाला का ना, मसाला आहे. करपला वगैरे नाही ना. नाही नाही फर्स्ट टाइम आम्ही बनवलं. कलर बघा छान आलाय पण ना. हा. आणि मी बटर पण ऍड केलेलं नंतर. 1 तास जास्त शिजवलं आपण. आता बघू कसं झालंय ते. झालंय मस्त. शिजलं असेल ना. ये बघ. सानू ये. सानूला प्लेट आणायला पाठवलेली मी. गरम पण आहे. सानू खाऊन सांग. सानूला घाई झाली आहे. सानू खाऊन सांगेल ना, सानूला हे कर. कसं झालंय? भागी. आवडलं? कुणी खालच ते सांगितलंच का नाही? बघा मी टेस्ट केला, खूप छान झाला. लिचू बघा किती ओरडाल. आम्ही जरा फर्स्ट टाइम बनवतो, आपल्याला काही माहिती नव्हतं याच्यातला. टेस्टी तर लागतोय, फक्त थोडंसं कडक झालंय बस. आजच शिजवलं पाहिजे होतं ना. नाही 1 ते आता किती टाइम शिजवलं ना आपण. 1 तास जास्त शिजवलं वरती. झालंय बरोबर. फर्स्ट टाइम आपण ट्राय केलं ना ओव्हन मध्ये, तर आपल्याला काही आयडिया पण तर नव्हती. तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की काय प्रॉब्लेम झाला असेल ना. कारण आपण एवढे वेळ शिजवलं. आता कधी असं म्हणजे आपण अंडर कुक पण केलंय माहिती आहे ना, अंडरग्राऊंड कुकिंग. तेव्हा किती मस्त शिजायचंय बघा. कसं कडक कडक आहे थोडासा. असं पण टेस्टी झालंय ना मसाले टेस्टी झालंय. पण कडक का झाला आता तेच माहित नाही आम्हाला रिझन. हात बघा यांचे. टेस्टी झालं. टेस्टी तर झालं ना सानू. सानूनी पण संपवलं बघा दिलेला. चला आणि आता जेवू. ज्युसी लागते. लागते ज्युसी. हे बघा सानू कशी चाटून चाटून खाते. आणि तुम्हाला आम्ही किती वेळ सांगितलं की सानूला मटन आवडत नाहीये. मटन ग्रेव्ही वाला नाही आवडत, पण हे का खाते तू? काय नाही टेस्टी लागते बे. कसं लागते? कशी करते मगाशी? इतकं भारी लागते. हा. बघ कशी खाते. आणि अर्धा जास्त संपलेला आहे. आत्ता माझा जस्ट खाऊन झाला. हे बघा सगळं संपवलेलं आहे. मी जास्त काही खाल्लं नाही, कारण माझं कसं मला एकदम सॉफ्ट मटन लागतं माहिती ना तुम्हाला. तर मी जास्त काही खाल्लं नाही, तरी पण खाल्लंय. सानूनी खाला आणि आई खाला. खूपच टेस्टी. एवढा टेस्टी संपवला. संपून टाकला. तर आता घरातली सर्व साफसफाई एकदम क्लिनिंग झाली. बापरे 2 वेळा आधी पुसली आली. ही बघा आली बाहेर. लिचू. आणि हा तुम्हाला आता हे सांगायचं आहे, आपण ना लिचूला आपल्या युट्यूब फॅमिली मधून एका ताई त्यांच्याकडे देतोय. आता तुम्हाला बघा एखाद्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल की लिचू आपल्याकडे नव्हती. खूप सारे कमेंट्स पण येत होते. तर आम्ही लिचूला ताईकडे ठेवलेली. ताईंकडे कसं खूप सारे पॅट्स आहेत. तर आम्ही जसं बोललेलो की लिचूला अडॉप्ट केलं, ताईने आमच्याशी कॉन्टॅक्ट केलेला आणि आम्ही लिचूला पाठवून दिली होती. तर हे व्हिडिओ मध्ये आम्ही शेअर नव्हतं केला. तर त्याचा एक रिझन होता की जसं ताईकडे पाठवली, रात्रभर सानू आणि मी झोपलोच नव्हतं, रडत होतो की लिचूची आठवण येत होती.
पण आता काय टाइम तुम्हाला माहिती की काय झालं, आपण 200 किलो मसाले बनवतोय बरोबर. आणि लिचू असे सारखी माझ्या शोल्डर वरती यायला मागते आणि खूप त्याच्यामध्ये आवडते. ना ते म्हणजे जे मसाल्याचा वास असते, जे सुगंध, smell बघा असं ते काय धुवा निघतोय बोलतो ना आपण त्याच्यात त्रास. मसाल्यामधून. तर त्या सारखी ओरडत असते. तर आपल्याला कसं म्हणजे एकदा आपण मँगोला डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो, तेव्हा आपल्याला डॉक्टरनी सांगितलेला का यांनी ये ना भरपूर हे असतात काय, यांचे लंग्स आहे ना हा. खूप वीक, म्हणजे आपल्यासारखे नाही. आपण एवढं बघा हे करतो, मसाले भाजते मी तर मला किती लगेच आहे ना नोज ब्लॉक होते माझा. बरोबर. आता काय ना काही प्रॉब्लेम होतात, तर ते तर किती लहान आहे. तर मग आम्हाला असं वाटतंय की लिचू एक चांगले प्लेस वरती राहायला पाहिजे. हा. आणि कधी कधी आम्ही शूट साठी बाहेर जातो तर ती दिवसभर काहीच खात नाहीये. हो. हे रिझन आम्ही तुम्हाला आधी पण सांगितलं, जे आपले रेग्युलर व्ह्युअर्स आहेत युट्यूब फॅमिली त्यांना माहिती आहे बरोबर. की लिचू आपण नसल्यावरती काहीच खात नाही. जर आम्ही 7 तास बाहेर आहोत तर ती पाणी पण नाही पिणार आणि जेवणार पण नाही. बरोबर. तर घरी आल्यावर आम्हाला एकदम गिल्ट फील होतं, अरे आपण हे बघा आपलं काम आहे, काम नाही करणार तर करणार काय आपण. तर लिचूला असं आहे की तिला कोणतरी पाहिजे घरात. आणि ऑलरेडी ताईकडे भरपूर सारे हे पेट्स आहेत, तर ती बरोबर सर्व खाते ना. जाशील ना? हा. चांगली Cats पण राहते. आहेत. आणि ताईनी तेव्हा पण आहे ना एक दिवस ताईकडे होती, ताईनी मस्त फोटो काढते, ताई सोबत मस्त राहत होती. हा. म्हणजे त्यांच्या शोल्डर वरती बसत होती, जसं आता माझ्यासोबत कशी तशीच राहत हा. होती. पण सानूने मला कुठे ना कुठे वाईट वाटलेलं, अरे बोलतो ना एक असते ना जीव असते आपला. हो, आता बरोबर. पण आहे, पण आता कसं आहे की मला माहिती की एवढं काम करायचं आणि तुम्हाला माहिती आपला मसाल्याचा सीझन स्टार्ट होणार, अजून स्टार्ट नाही हा. झाला. एवढे ऑर्डर आपण मसाल्याचे घेतोय बरोबर. आणि सीझन मध्ये तर किती बिझी असणार मी, मग दुर्लक्ष होणार तिच्याकडे. बरोबर. तर आता खूप आणि लोकं बोलतील आणि ज्यांना की काही जे विचार करायचे ते बिंदास करा. विचार करा, त्याच्याने आम्हाला काही नाही फरक पडत. चांगल्यासाठीच विचार करतो बरोबर. आणि ताईला देतोय. हा. आणि पैसे वगैरे काहीच घेत नाही. आम्ही हा. ताईला आपली लिचू सांभाळण्यासाठी असं एक तुम्ही विचारलं देतोय. हा. आणि ताई बोलले की मी तुम्हाला रेग्युलर तिची अपडेट देत राहणार आहे. बरोबर. आणि थोडं दिवस मला पण सवय होऊन जाईल, कारण आता कसं 2 वर्षापासून आहे. पण आता का तुम्हाला आम्ही सांगतो काय कसं, मग नंतर तुम्ही तुम्ही बोलायला बोलला नको की का आमच्यापासून काय लपवलं सांगितलं म्हणून, नाही. कुठे आहे काय आहे ते तुम्हाला अगोदरच आणि सांगतो. त्या टाइमला पण आम्ही सांगणार होतो, पण लिचूला आम्ही परत बोलवली म्हणून आम्ही ते काही गोष्टी केले नव्हते. हा, बरोबर. तरी एका दोघांचे त्या टाइमला कमेंट होते किती निर्लज्ज लोक आहेत, आणतात आणि हे करतात. तर कसं आहे माहिती आहे का, इथे आम्ही आणत्या वेळी आमचा एवढा बिझनेस नव्हता आणि आम्ही विचार पण नव्हता केला की पुढे जाऊन अशी गोष्टी घडणार. बरोबर. आणि मँगोला आणली, तुम्हाला माहिती मँगो पण आम्हाला लगेच सोडून गेला 6-1 महिन्यात. हा. तर आम्ही त्याच गोष्टीमधून निघायला किती वेळ लागेला. आणि पहिले आपण कसा 100 किलो मसाला बनवायचो तर त्याच्यामध्ये काहीच नाही, पण आता 200 किलो मसाला बनतो, भरपूर घरामध्ये हे विचार करा होतं. ना, आता 20 दिवसात आम्ही 500 किलो मसाले बनवून खाऊ नाहीये. घरात हा. पुन्हा धूर होते आणि ते त्रास होते. हा. जर माणसाला तर ते एकदम छोटा जीव आहे, आपल्यामुळे काही झालं नाही पाहिजे म्हणून आपण ताईकडे आणि आपल्या बोललो. डॉक्टरने पण सांगितलेलं का तिला ना एकदम असं म्हणजे एक सेफ जागा, म्हणजे घरामध्ये अशी सेफ जागा करा का ती एकदम खुल्यावरती राहिली पाहिजे. सगळ्यात- आणि ही अशी आहे का आम्हाला सोडून राहू नाही शकत असं होतं. असं ती उडून येते, चालत येते, आणि तिला बॉन्डिंग पिंजऱ्यामध्ये आपली, पण नाही आणि राहायचं. आपण ज्या ताईकडे दिलं होतं ना रफत ताईकडे, त्या ताई सोबत ना डायरेक्ट बॉन्डिंग पण एकदम तिने चांगलं एकच केलं. दिवसात ती जसं माझ्या शोल्डर वरती बसते हा. मला किस करते, तसं ती ताईला पण करत होती. तर आम्ही एकदम 100% शुअर आहोत किती मस्त राहणार ते हो. दिवस. आम्हाला तर काही चला दिसत आता आपण या ब्लॉगला एंड करूया, आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.